गुड मॉर्निंग एव्हरीवन. सकाळचा टाईम आणि मस्त माझी अशी छान आंघोळ झाली. आंघोळ होऊन छान असा हेअर वॉश वगैरे करून घेतला आणि 2 घंट्यांनी केस छान असे विसरायला घेतले, कारण की केस ना ओल्या याच्यामध्ये विसरणं चांगलं नसते, कारण की खूप हेअरफॉल होत असतो. त्यामुळे मी 2 तासानंतर असं छान नॅचरली असं मी सुकवत असते. हेअर ड्राय वगैरे काही करत नाही आणि नॅचरली असं सुकल्यानंतर केस छान असे विचरून घेतले. तर आज आहे मोहरमची नवमी. तर चला म्हटलं आज आपल्या घरी पूजा पण आहे, तर हेअर वॉश करणं फार गरजेचं आहे. तर असं छान मस्त आज आणली होती सचिननी कचोरी. खूप दिवसांनी कचोरी खाण्यामध्ये आली आहे. तर पूर्वीच्या बड्डेला कचोरी खाण्यामध्ये आली होती, पण तेव्हा फक्त 2-3 घासाचीच कचोरी मी खाल्ली होती, कारण की ते थोडी ऑइली होती, पण हे ऑइली वगैरे नव्हती. आणि त्यानंतर मी अशी छान पूजा करायला घेतली. तर अंघोळ झाल्याबरोबर ना पूजा झाली की थोडं बरं वाटतं आणि अशी छान धूप अगरबत्तीनं. आणि जो दिवस आज सणाचा दिवस म्हटलं तर मोहरमची नवमी असल्यामुळे ना थोडं काही वेगळंच फील होते. ज्या दिवशी असं काही सण वगैरे राहिला, काय फेस्टिवल वगैरे राहिला ना, मला तर काही खूप काही अशी रांगोळी येत नाही. छोटे मोठे फुलं जे येते ते मी काढून घेते. अशी माझी सिंपल सोबर अशी छान माझी पूजा झाली. आणि पूजा झाल्यावर खूप प्रसन्न वाटत होतं माझ्या मनाला. तुम्हाला मी नेहमीच सांगते की मला पूजा झाला ना खरंच खूप बरं वाटते. तर अशी पूजा वगैरे माझी कंप्लीट झाली. आणि हे आहे कोटचा. तर गिरेटवाल्या बाबाला ना हे असं त्यांना ऊद दिल्या जाते. जसं आपण देवींना बाकी देवांना असं राड देतो, तर यांना ऊद ह्याचा मान असतो. आणि ह्या ऊदचा ना एवढा सुगंध भारी येते ना की घर असं सुगंधाने असं दरवळून जाते आणि खूप वेगळंच काहीतरी घरामध्ये असं वाटत असते. हे घेतले आहे गहू आणि तांदूळ. तर हे 5 घरी दुसऱ्याच्या घरी जाऊन आम्हाला मागून आणावं लागते. तो रोहान गेला होता, तर साफ वगैरे करून घेतला आणि ह्या खालामध्ये बारीक करून त्यांना सुकवून पाण्याचा फुलवा मारून त्यांना कोंडा काढून 15 मिनिट असं भिजवायला ठेवलेलं होतं. तर याच्यामध्ये तांदूळ, डाळ आणि हे थोडं तेच पण टाकलेलं आहे आणि हे कलमीसुद्धा अशी टाकलेली आहे, ज्याच्याने खिचड्याला टेस्ट खूप छान येईल. तर कुकर तिकडे चढवून दिलेलं होतं आणि मला आता करायचं होतं गोड भाताची तयारी. तर थोडं साजूक तूप टाकलेलं आहे याच्यामध्ये आणि असं खोबरं कट करून टाकलेलं आहे आणि विलायचीसुद्धा अशी कूट करून घेतलेली होती. आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे पाणी. तर पाणी आपल्याला जे तांदूळनुसार टाकायचं. हा भात न खाण्यामध्ये जास्त येत नाही, कारण की गोड असल्यामुळे. तर मी फक्त नैवेद्यपुरतंच करणार आहे आणि एक एक घास म्हणून आम्ही सर्वजण फक्त प्रसाद म्हणून खाणार आहे. तर थोडी याच्यामध्ये साखर टाकलेली आहे. तर स्वादनुसार कमी जास्त तुम्हाला जसं गोड पाहिजे कमी पाहिजे तसं टाकलेलं आहे. तर मला जास्त गोड पण नाही आणि जास्त फिकं पण नाही. हा भात खूप असा फिका पण छान वाटत नाही. तर तांदूळ मी असे छान स्वच्छ करून धुवून त्याला ज्याच्यामध्ये टाकलेला आहे. थोडा कलर पण टाकलेला आहे, कारण की हा ना कलर टाकलेला भातसुद्धा खूप दिसायला आणि खायला पण खूप छान वाटते. मी असं प्रसादामध्ये बघितलेलं होतं कलरफुल भात, तर म्हणून मी पण असं कलरमध्ये टाकलेला आहे आता आणि असं छान उकळी येऊ दिलेला आहे. आणि असं खूप सुंदर वाटते हा पण भात खायला. पण ना खाण्यामध्ये फार कमी येते, कारण की गोड असल्यामुळे. तिखट तर चालला जातो, पण गोड खाण्यात ना फार कमी येते. त्यामुळे मला एवढंसाच भात करायचा आहे आता. चवळीची भाजी पण मला करायची होती, कारण की चवळीच्या भाजीचा सुद्धा मान असतो. आणि इकडे माझा असा भात छान शिजायला आलेला आहे. प्लेट थोडी गरम झालेली होती आणि असा छान मस्त मोकळा मोकळा, कारण की हा तुपातला असतो. याला तुपातली फोडणी असते ना, तर याचा दाना दाना एक एक वेगवेगळा पडत असतो. इकडे छान अशी चवळीची भाजी पण करायला घेतली आहे. चवळीच्या भाजीचा पण मान असतो. तर मी गिरडला गेली होती. तर आपल्याला जसं कुलदैवत आपल्याला लागू राहते, तर त्यांचं आपल्याला करणं भाग आहे आणि करावंच लागते. आता मी हे करत आहे खिचड्याची तयारी. कडधान्य असं मिक्स करून ना आपल्याला छान असं कुकरमध्ये शिजवून घ्यावं लागते. आता मी अशी छान तोपर्यंत म्हटलं थंड होतपर्यंत कुकर अशी फोडणी देऊन देते. थोडा गरम मसाला टाकलेला आहे, भेंडी विल्याची थोडी कूट करून टाकलेली आहे, असा थोडा कांदा टाकलेला आहे आणि 5-6 उभ्या अशा मिरच्या चिरलेल्या होत्या त्या टाकलेल्या आहे. बारीक कट केलेल्या सुद्धा मिरच्या याच्यामध्ये मी टाकलेल्या आहे आणि कढीपत्ता, अ, थोडा टोमॅटो आणि थोडी कोथिंबीर हे सुद्धा ॲड केलेली आहे, कारण की त्याची टेस्ट ना खूप छान येत असते त्यासाठी. हा स्वयंपाक ना दुपारच्या टायमाला करायचा असते. मी तरी 4 वाजता बसली होती करायला, कारण की याला शिजायला वगैरे भरपूर टाईम लागत असते.
आणि हा असा छान व्यवस्थित शिजू द्यावा लागते, नाहीतर पोटामध्ये गडबड सुरू होऊन जाईल आपल्या. म्हणून असं छान असा पिण्याला छान शिजू दिला आहे. तर गव्हाला ना जेवढं आपण छान शिजू तेवढं छान मस्त आपला खिचडा बनवला जाते. थोडं लसूण जिरं याच्यामध्ये टाकलेलं आहे. थोडं असं जास्त असं करपू पण नाही द्यायचं, कारण की मग त्याची टेस्ट पण थोडी बिघडल्या जाते. मग आपले जे डेलीचे जे मसाले आहे, हळद, तिखट, मीठ आणि स्वादनुसार मीठ टाका, तुम्हाला कमी जास्त पाहिजेल असेल तसं. आणि थोडं याला फिरवून घ्या. आणि फिरवल्यानंतर ना थोडे हे टाकलेले आहे टोमॅटो. तर 2 टोमॅटो मी कट केलेले होते. 2 टोमॅटो याला छान आता याच्यामध्ये शिजू द्यायचे. कम से कम 5 किंवा 10 मिनिट बारीक फ्लेमवर शिजू दिलेले आहे. आणि हे बाकीचे मसाले मी टाकायची विसरली होती, तर हे मसालेसुद्धा मी याच्यामध्ये ॲड केलेले आहे. हे धनिया पावडर आणि गरम मसाला. तर असा खिचडा जो शिजलेलं पूर्ण आहे, तांदूळ गहू हे याच्यामध्ये असं पूर्ण टाकून द्यायचं आहे आपल्याला. आणि छान मस्त मिक्स करायचं आहे. आपण जेवढं छान मिक्स करू ना तेवढं पूर्ण असं एकजीव होऊन जाते आणि प्रत्येक दाण्याला छान असं तिखट मीठ लागलं जाते. तर माझं पूर्ण कंप्लीट झालं फायनली. आणि असं छान कोथिंबीरने मी त्याला छान असं मस्त डेकोरेट केलं. आणि असा माझा छान खिचडा झालेला आहे कंप्लीट. तर फायनली माझा बनला. दिवा अगरबत्तीचा टाईम झालेला होता. आता मी घेतला हा परत अजून कोळसा पेटवण्यासाठी, कारण की मला आता द्यायचं होतं ऊद. परत अजून 2 टाईम ऊद द्यावं लागत असते जेव्हा मोहरम सुरू राहते तेव्हा. आणि गुलाबाचा फुलाचा मान असतो. आणि ही जी चादर दिसते ना, तर ही चादर अशी राहत नाही. दुकानामध्ये आम्हाला फक्त फुलंच मिळाले, कारण की पूर्ण चादर खतम झालेले होते. म्हणून त्यामुळे घरी फुलं दिली आणि त्यांचं मला जसं जमेल तसं मी हार बनवला, म्हणजे चादर बनवली आणि त्यांना अर्पण केली. आणि फायनली मी त्यांना असं छान मस्त ऊद दिलं. आणि ह्या ऊदनी ना खरंच घर प्रसन्न वाटते. आणि संध्याकाळच्या टायमाला 2 टाईम जर खरंच दिलं ना, खूप वेगळंच घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी घरामध्ये असं वाटते आपल्याला. आणि चला तर असं छान मस्त नैवेद्य वगैरे मी देवाला अर्पण केला. तर एवढाच त्याचा फक्त मान असतो, असं काही पोळी वगैरे काही लागत नाही यांना. तर म्हणजे खिचडा, गोड भात आणि चवळीच्या भाजीचा मान, बस एवढंच पाहिजे नसते. तर संध्याकाळची अशी छान माझं मस्त पूजा झाली. तर चला आजचा ब्लॉग माझा इथेच खतम करते. आणि तुम्ही पण खिचडा खायला या, मी पण खिचडा मस्त खाते. तर चला माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय.